बोलले असतील, काय दादाचा मोकळा स्वभाव आहे. फाटकन बोलून जातात आणि दादांचं काम पण सरळ-सरळ आहे. आणि माझं जे पहिलं तिकीट होतं, ते अजितदादांनीच मला आशीर्वाद दिले होते आणि त्यांच्या तालमीत वाढलेला पठ्ठ्या आहे. आणि आत्ताही त्यांच्याकडे जे लोकं आहेत, ते म्हणजे स्वार्थापोटी तिथं असलेले आहेत. ते काही तालमीत वाढलेले नाहीत ते. त्याच्यामुळं दादांची छबी क्लिअर आहे, पण ही खालची लोकं टिकणार नाही. बरं. आणि पवारसाहेब हे नावच काफी. ज्या व्यक्तीसोबत पवारसाहेबांचं नाव जुळतं किंवा पवारसाहेबांचं फोनवरती बोलणं झालं, कसं चालू आहे, काय चालू आहे, हे विचारलं की आम्ही स्वतःहून पळायला लागतो. आणि त्यांना मारणारा एक वर्ग आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. निवडणूक आली की त्यांना उभं राहायचं वाटतं. आपण रस्त्यावर उतरून काम करायला पाहिजे ना. तुम्ही जर जातीपातीचं जर म्हणले, तर मी कोणत्याच अँगलमध्ये बसत नाही. 1% सुद्धा नाही मी. रोज उठून काम करावं लागतं. लोकं विश्वासाने सोबत राहतात. मग तुम्ही आरक्षण पडल्यानंतर विचार करायचा. मग तुमच्याकडे पैसे किती आहेत? समोरचा माणूस त्यांचं विचारतात. ती खर्च करायची तयारी किती? मग हा समाज किती? तो समाज किती? आणि एखाद्या ठिकाणी बसून ह्याच्यावरतीच गप्पा लावायच्या आणि ते सूत्र जुळवायचं. राजकारण असं नसतं. तुम्हाला रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. आणि बघा तुम्ही, ही निवडणूक झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, नगराध्यक्ष 10,000 ते 15,000च्या फरकाने निवडणार. बीड नगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत प्रचार यंत्रणा थंडावणार आहे. विशेष म्हणजे तुतारीची जी काही क्रेज होती, म्हणजे लोकसभा, विधानसभेमध्ये तीच क्रेज कायम असल्याचं दिसतंय. एकट्या आमदार संदीप क्षीरसागर असतील, माजी आमदार सय्यद सलीम असतील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के असतील. ह्या तिघा व्यतिरिक्त जर पाहिलं तर मोठा नेता बीडमध्ये आला नाही. आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ काय एकट्यानेच हँडल केलं असं. नाही, असं काय काय आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं सलीम भाई आम्ही, की जोपर्यंत आता ही कार्यकर्त्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मग आम्ही दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो. ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्या दिवशीच आमचा प्रचार खऱ्या अर्थाने संपला होता. आम्ही उलट नगरपालिकेची वाट बघत होतो आणि उद्या मतदान आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं माझा जेवढा अनुभव आहे राजकारणात, समाजकारणामध्ये आत्तापर्यंत, या निवडणुकीमध्ये असं ठीक आहे, जे असे येतात, पण अशी इतक्या वरच्या लेवलवरचे महाराष्ट्राचे नेते येतात हे पहिल्यांदाच बघितलं. बरं. तुमच्या सभा वगैरे होतात. कसं आहे बरं प्रतिसाद मतदारांचा? एकदम प्रत्येक दिवशी आम्ही 3 सभा घेतल्या. पहिल्या 2 दिवसामध्ये 2-2 घेतल्या. पण लोकांचीच डिमांड होती. आम्ही कॉर्नर बैठकी ठरवल्या. तुम्ही सोशल मीडियावरती जर बघितलं तर कमीत कमी 35 ते 40 आम्ही सभा घेतल्यात. आणि काय एकदम लोकं उत्स्फूर्तपणे, तुम्ही जर बघितलं ते फोटोज हे ते बघितले तर महिला आई-भगिनी सुद्धा त्या सभेला तिथं उपस्थित होत्या. आज स्वतः मुख्यमंत्री आहेत. काही फरक पडेल वाटतं तुम्हाला? त्यांचा पक्ष आहे. काय आहे, त्यांचं त्यांचं काम आहे. पण त्यांची खालची नेटवर्किंग एवढी काही सक्षम दिसत नाही. हा महत्त्वाचा विषय. कारण का काय, अचानकच एखाद्याने इटलीचा पक्ष इकडचा विचार बदलून लगेच तिकडं जाणं आणि त्या विचारावरती कोणतरी तिसऱ्यानेच तिकीट फायनल करणं. जे भाजपचं केडर आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या संदर्भातली नाराजी आहे. अजित पवारांची मागे जी काही सभा झाली होती, त्यामध्ये त्यांनी एक उल्लेख केला रामकृष्णाचा. तुम्ही कसं पाहताय? हे दादा बोलले असतील, काय दादाचा मोकळा स्वभाव आहे. फाटकन बोलून जातात आणि दादांचं काम पण सरळ-सरळ आहे. आणि माझं जे पहिलं तिकीट होतं, ते अजितदादांनीच मला आशीर्वाद दिले होते आणि त्यांच्या तालमीत वाढलेला पठ्ठ्या आहे. आणि आत्ताही त्यांच्याकडे जे लोकं आहेत, ते म्हणजे स्वार्थापोटी तिथं असलेले आहेत. ते काही तालमीत वाढलेले नाहीत ते. त्याच्यामुळं दादांची छबी क्लिअर आहे, पण ही खालची लोकं टिकणार नाही. बरं. जे काही तुम्ही उमेदवार दिलेत, तुम्हाला वाटतं ते सगळे योग्य दिले तुम्ही? हो, 52चे 52 उमेदवार आणि नगराध्यक्ष आपण जे दिलेले, एकदम सगळे सॉलिड आहेत. आणि नगराध्यक्ष तर आपला एक 10,000 ते 15,000च्या फरकीने निघेल. एवढा आत्मविश्वास. हो, बिलकुल. बरं. दिलीच समजा सत्ता तुमच्याकडे बीडकरांनी. काय विजन असणार आहे? कारण की सगळेच जण एक स्वप्न दाखवतात बीडकरांना. तुमचं विजन काय? नाही, स्वप्न असं काही ताजमहल बांधायचं आमचं नाहीये. पण जे मूलभूत सुविधा आहेत, पाणी, रस्ते, नाली, स्वच्छता आणि सगळं
आमच्या डोक्यात सगळं मास्टर प्लॅन आहे. आम्ही सलीम भाईंनी सगळं ठरवलं आहे. 3-4 वर्षापासून आचारसंहिता होती. मागं ही नगरपालिकेमध्ये असताना म्हणजे 20 नगरसेवक होते, नगराध्यक्ष समोर होते. पण काम स्थानिक स्वराज्य संस्थेला खूप अधिकार आहेत नगराध्यक्षाला. काम करताना खूप अडचण आली. माझी लोकांना हीच विनंती राहील, की देत असताना मतदान तुम्ही ठरवलंय, पण पूर्णच्या पूर्ण चेन तुम्ही द्या. जेणेकरून बीड नगरपालिकेमध्ये काम करायला कुणी ब्लॅकमेल केलं नाही पाहिजे. सारखा अर्ज देऊन खोट्या तक्रारी ह्या गोष्टी. तुम्ही आमच्या ताब्यामध्ये द्या. तुम्हाला 1 वर्षामध्ये हा फरक 100% दिसून येईल ह्या विषयामध्ये. आपल्याकडे पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही त्यात खूप चांगलं काम केलं आहे. मला वाटतं 8 दिवसाला किंवा कमी दिवस काही करता येईल किंवा आणि त्याचा एक ठराविक वेळ करून देता येईल काही? बघा, आपल्या नगरपालिकेमध्ये 36 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. मी या संदर्भात मागच्या टर्ममध्ये सुद्धा अधिवेशनात ह्या संदर्भात खूपदा प्रश्न मी तिथं मांडले. तर हे स्थानिकचं राजकारण आहे आणि या स्थानिकच्या राजकारणामुळे आम्हाला ती अडचण सहन करावी लागली. मग सलीम भाईच्या काळात ही बॅकवॉटरची योजना झाली होती आणि मग त्यांना ती सगळी योजना त्यांना माहिती होती. मग आम्ही एकत्र बसून काय विषय करायचा, मग त्यांनी तिथं म्हणजे डोकं लावलं. जुने अधिकारी आम्ही तिथं बोलून घेतले त्या काळातले, जे काही रिटायर झालेले आहेत, की आपल्याला ह्याच्यामधून सुद्धा कसं चालू करता येईल. मग पाईपलाईनची लिकेज काढली आम्ही. एक लोड आमच्याकडं तिथं एम-एस-सी-बीचा म्हणजे तो एक थोडासा त्याचा वापर केला आम्ही. तो एक्सेसमध्ये थोडा भेटला आम्हाला तिथे आणि 10 एम-एल-टी पाणी वाढलं. जे 20 दिवसाला पाणी येत होतं, ते 10 दिवसाला यायला लागलं. आणि मग आता ही नगरपालिका आल्यानंतर त्या संदर्भातला सुद्धा आम्ही विचार करणार आहे. करून का जे मूलभूत सुविधाच्या ह्या संदर्भात म्हणलं, की आता समजा 35 गाड्या आपल्याकडे वाढल्यात कचरा घंटागाड्या. पण त्यांच्या ते कर्मचारी त्यांच्या पगाराचा विषय येतो. ही काय चेन पद्धत आहे. ते पगाराचा एक विषय येतो. मग ते पाणी पुरवठ्याची जी बॅक वॉटरची योजना त्याचं लाईट बिलचा विषय येतो. स्ट्रीट लाईट्स जे चालू असतात त्याच्या लाईट बिलचा विषय. मूळ काय आहे, बीड शहराची लोकसंख्या आहे 3,00,000. 1,80,000 मतदार आहेत. पण आपली जी कर आहे, वसुली आहे, ती फक्त 14 कोटी रुपयापर्यंत जाते. आपल्यापेक्षा माजलगाव ही लोकसंख्येप्रमाणे छोटी नगरपालिका आहे. त्यांची 36 कोटी. मग त्याच्यासुद्धा रिव्हिजनसाठी आम्ही तिथं पालकमंत्री दादांकडे आम्ही तिथं मागणी तिथं सुद्धा 1 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी मागे केली होती. ती रिव्हिजन एकदा झाल्यानंतर स्टेबल होऊन जाईल हा विषय. म्हणजे कर वाढला की मग हे मूलभूत सुविधेसाठी मग जे काही पैसे लागतील ते नगरपालिकेच्या उत्पन्नातूनच आपण ते निर्माण करू. नक्कीच. वर्षपूर्ती झाली त्या हत्येला संतोष देशमुख यांच्या. त्यानंतर तुम्ही तिथे भेटही दिली. नाही म्हणूनच तर स्वस्त बसणार नाही असंही नाही, माझं पूर्णपणे लक्ष त्या विषयावर. मी तो विषय म्हणजे जी काही त्या कुटुंबासोबत झालं. हे बघा लोकं काय आहे, की आता आपल्याकडं जिल्ह्यामध्ये झालं, की आडनाव म्हणलं की जात जोडल्या जाते. तुमच्या एक लक्षात घ्या. पण अशा खूप घटना परळी भागामध्ये झालेल्या आहेत. या घटनेमुळे त्याला वाचा फुटली. तर मुंडे परिवार झालं. असे खूप लोकं तिथे दडपणाखाली आहेत. ते सुद्धा न्याय मागतात आहे. पण या कुटुंबाला किंवा मुंडे कुटुंबाला जे आहे आता रामकृष्ण बांगर त्यांचं कुटुंब. मी मसाजोगच्या वेळेस ते सुद्धा प्रकरण तिथं उचललं होतं. आणि त्यांना सुद्धा उचलल्यामुळं लोकही त्या विषयावरती तिथं बोलले. आणि त्यांना सुद्धा रिलीफ भेटली ना तिथे. जे काही नसताना सुद्धा तुम्ही 2-2, 307 अॅट्रॉसिटी तिच्या आई आणि वडिलांवरती. हा विषय चुकीचा आहे आणि मसाजोगच्या प्रकरणामध्ये तर मी तो विषय शेवटपर्यंत मी लावूनच धरणार. जोपर्यंत त्याला फाशी होत नाही, तोपर्यंत मी सोडणार नाही. लोकसभा, विधानसभेत आपण पाहिले पक्षाची तुम्हाला खंबीर साथ होती. यावेळेस वरिष्ठ कोणी दिसले नाही, काही कमी जास्त झाले का पाठबळ? नाही, नाही असं काहीच नाही. हे बघा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल, तर आत्तापर्यंत वरचं कोणी येत नाही. आणि पवारसाहेब हे नावच काफी. ज्या व्यक्तीसोबत पवारसाहेबांचं नाव जुळतं किंवा पवारसाहेबांचं फोनवरती बोलणं झालं, कसं चालू आहे, काय चालू आहे, हे विचारलं की आम्ही स्वतःहून पळायला लागतो. आणि त्यांना मारणारा एक वर्ग आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. ते आपल्यासोबत राहतात. नक्कीच. माझा शेवटचा प्रश्न आहे. उद्या मतदान होते. मतदारांना काय आव्हान असेल? मी मतदारांना विनंती करतो, की मी प्रत्येक माझ्या सभेमध्ये सांगतोय, की नगराध्यक्ष आणि 52 लोकांची चेन टू चेन चालवा.
जेव्हा आम्ही 7 वाजता तुमच्या दारात येतो, तुमच्या वॉर्डात येतो, तुमच्या गल्लीमध्ये येतो, तुम्ही तुमच्या समस्या सांगतात. मग ते 5 वर्षामध्ये सोडवायच्या असतील, तर ती चेन चालल्यानंतर, तो नगरसेवक आल्यानंतर त्या काउन्सिलमध्ये जे काही ठराव होतात, त्याची आम्हाला तिथं मदत होती. आणि अजून एक आमचा हँड तिथं गल्लीमध्ये काम करायला होतो. कारण का जे काही नगरसेवक आम्ही तिथं निवडलेले आहेत, ते रस्त्यावरचे आहेत, लोकांमध्ये काम करणारे आहेत, तुमच्या दारात येऊन काम करणारे आहेत आणि अ, वातावरण खूप चांगलं आहे. आणि ह्या वातावरणामध्ये आणि मतदान करायला या. म्हणजे पर्सेंटेज तुम्ही वाढवा एवढीच विनंती करतो आणि तुम्हाला हा शब्द देतो, की तुम्हाला 1 वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये बदल दिसणार. एक प्रश्न राहून गेला. ही जी काही चैन होती म्हणजे मध्यंतरीची मुस्लिम मत वगैरे समजा नाही का, ह्याच्यावर सगळ्यांचं हे आहे. तर ते फोटाफोट झाले असं ही चर्चा आहे. हे बघा काही लोकं असे आहेत, की निवडणूक आली, की त्यांना उभं राहायचं वाटतं. आपण रस्त्यावर उतरून काम करायला पाहिजे ना. तुम्ही जर जाती-पातीचं जर म्हणले, तर मी कोणत्याच अँगलमध्ये बसत नाही. 1% सुद्धा नाही मी. रोज उठून काम करावं लागतं. लोकं विश्वासाने सोबत राहतात. मग तुम्ही आरक्षण पडल्यानंतर विचार करायचा. मग तुमच्याकडे पैसे किती आहेत? समोरचा माणूस त्यांचे विचारतात. आणि ती खर्च करायची तयारी किती? मग हा समाज किती? तो समाज किती? आणि एखाद्या ठिकाणी बसून ह्याच्यावरतीच गप्पा लावायच्या आणि ते सूत्र जुळवायचं. राजकारण असं नसतं. तुम्हाला रस्त्यावर उतरून काम करावं लागतं आणि बघा तुम्ही ही निवडणूक झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो नगराध्यक्ष 10,000 ते 15,000च्या फरकाने निवडणार. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांना खूप मोठा आत्मविश्वास आहे. मला वाटतं जे काही कामकाज त्यांनी केले, त्या कामकाजाच्या बळावर त्यांचा जो आत्मविश्वास आहे आणि ते मला वाटतं 6-7 वाजता बाहेर पडून लोकांचं काम करणारा नेता म्हणजे आपण जर कमी हे लोकं आहेत. एकदा निवडून आल्यानंतर काही नेते चेहरेसुद्धा दाखवत नाहीत. परंतु ह्यांची टीम जर आपण पाहिली, तर बीडकरांनी त्यांचं कामकाज अनुभवलेलं आहे आणि त्यांना नक्कीच विश्वास आहे आणि उद्या मोठ्या संख्येने मतदान करण्याचंही त्यांनी आवाहन केलं आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे, बीड.